लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विशालने सांगितल्याप्रमाणे काजल खिडकीमधून राघवच्या रूममध्ये जाते आणि त्या ठिकाणी राघव नाही हे बघून ती पटकन लॅपटॉपजवळ जाते. लॅपटॉपमध्ये CCTV फुटेज सुरू असते आणि ते बघून काजल खूप घाबरते, कारण त्यात स्पष्टपणे दिसत असते की राघवच्या रूममधून त्या दिवशी विशाल काजलला बाहेर काढत होता आणि त्यात काजलचा चेहरासुद्धा स्पष्टपणे दिसत असतो आणि त्यामुळे ती खूप घाबरते. ती स्वतःशी म्हणत असते की राघव नक्कीच या पुराव्याबद्दल बोलत असणार आणि मग त्यानंतर ती तो पुरावा म्हणजे CCTV फुटेजच डिलीट करते. तर दुसरीकडे राजश्री राघवला सांगत असते की फक्त मला एकटीला पुरावा दाखवून काही उपयोग नाही, तू सगळ्यांना दाखव, जा लॅपटॉप घेऊन ये. आणि मग राघव लॅपटॉप आणण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातो. तर त्याची चाहूल लागताच काजल कपाटाच्या पाठीमागे जाऊन लपते आणि मग राघव जेव्हा लॅपटॉप घेऊन बाहेर जातो तेव्हा ती सुद्धा खिडकीमधून बाहेर पडते. त्यानंतर राजश्री सगळ्यांना सांगते की राघव पुरावा घेऊन येतच आहे, त्यामुळे सर्वजण त्याची वाट बघत असतात. विशाल घाबरलेला असतो. त्याचवेळी काजल परत त्या ठिकाणी येते आणि ती त्याला काम झाल्याचा इशारा करते. त्यानंतर राघव, अन्वी आणि आयुषही त्या ठिकाणी येतात. राघव सगळ्यांना सांगतो की आम्हाला या विशालच्या विरोधात पुरावा सापडला आहे. तर आयुष म्हणतो हो, अगदी फुल प्रूफ पुरावा. आणि मग त्यानंतर तो लॅपटॉप टेबलवर ठेवून ते CCTV फुटेज सुरू करतो. तर विशाल राघवला विचारत असतो की नक्की काय आहे यामध्ये, आणि त्यावेळी सिंधू म्हणते की तुम्ही काहीच केलं नाही ना, मग कशाला उगाच घाबरताय. त्यावर विशाल म्हणतो की तसं नाही, पण हे सगळं माझ्या बाबतीत आहे ना म्हणून विचारलं. त्यावर राघव हसून म्हणतो की यात जे काही आहे ते लवकरच सगळ्यांना कळेल. आणि मग त्यानंतर आयुष ते फुटेज सुरू करतो, मात्र त्यामध्ये काहीच नसते. स्क्रीनवर फक्त अंधार दिसत असतो. त्यामुळे रुक्मिणी राघवला म्हणते की अरे यात तर काहीच नाही आहे. त्यामुळे राघव, आयुष, अन्वी पटकन लॅपटॉप जवळ जातात. राघव ते CCTV फुटेज नेमकं कुठं गेलं हे बघण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर आयुषही सगळं काही चेक करतो, पण त्या दोघांनाही ते फुटेज कुठेच सापडत नाही. आणि ते बघून मग विशाल खुश होतो आणि हसतच काजलकडे बघतो. काजलही खूप खुश असते. तर घरातील इतर सर्वजण राघवकडे बघत असतात. राघवला मात्र काय बोलावं तेच सुचत नाही. तो सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की यात CCTV फुटेज होतं, मात्र कोणीही त्यावर विश्वास ठेवत नाही. विशाल तर म्हणत असतो की हीच गोष्ट मी तुम्हाला आधीपासून सांगत होतो की माझी कोणतीही गर्लफ्रेंड नाहीये. मात्र हा राघव काही ऐकायलाच तयार नाही. हा माझा आणि माझ्या घरच्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीये. नेमकं याच्या मनात काय सुरू आहे तेच कळत नाही. आणि मग त्यानंतर रुक्मिणीसुद्धा राघवला म्हणते की तुला एकही पुरावा सापडलेला नाहीये. तर विशालची आईसुद्धा लगेच राघवला दोष द्यायला सुरुवात करते. ती म्हणते की तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे ना तेच आम्हाला कळत नाही. आम्ही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा तू काही ना काही तमाशा करतो, माझ्या मुलाचा अपमान करतो. त्या दिवशी तर तू त्याच्या कानाखाली मारली, पण तरीही तुला त्याच्या विरोधात एकही पुरावा सापडलेला नाहीये. आणि मग ती रुक्मिणीला सुद्धा म्हणते की मला खरंच कळत नाहीये, तुमचा मुलगा एवढी चूक करत असताना तुम्ही त्याला काही बोलत का नाही. आणि ते ऐकून रुक्मिणी खाली मान घालते. तर विशाल म्हणत असतो की राघव, तू मागाशी मला शब्द दिला होता की जर तू माझ्या विरोधात पुरावा आणू शकला नाही तर सिंधूचा हात स्वतःहून माझ्या हातात देशील. मात्र राघव म्हणतो की मी असं काही करणार नाही आणि तो सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करतो की माझ्यावर विश्वास ठेव. मी स्वतःच्या कानांनी ऐकलं होतं की हा विशाल माझ्या रूममध्ये त्याच्या गर्लफ्रेंडसोबत गप्पा मारत होता आणि त्यानेच तिला खिडकीमधून बाहेर काढलं. आणि त्यावर सिंधू म्हणते पण राघव, तुमच्याकडे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाहीये. जोपर्यंत तुम्ही पुरावा घेऊन येत नाही तोपर्यंत कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि मग रुक्मिणीसुद्धा म्हणते की राघव, तू जो शब्द दिला होता तो तुला पाळायलाच हवा. सिंधूचा हात विशालच्या हातात द्यायला हवा. मात्र राघव म्हणतो की मी असं काही करणार नाहीये. परंतु राजश्रीसुद्धा त्याला समजावते की राघव, आता शब्द फिरवून चालणार नाही. आणि मग शेवटी नाईलाजाने राघव रागातच विशाल जवळ जातो आणि सिंधूचा हात त्याच्या हातात देतो.
विशाल हसतच त्याच्याकडे बघत असतो तर सिंधूला खूप वाईट वाटते. नकळतपणे तिचे डोळे भरून येतात आणि मग राघव रागातच तेथून जाण्यासाठी निघतो. पण विशाल म्हणतो की तुला मला सॉरी म्हणायचं नाहीये का? त्यामुळे राघव अजून चिडतो. तर रुक्मिणी म्हणते की आपली चूक झाली असेल तर समोरच्याची माफी मागावी आणि मग राघव नाईलाजाने त्याला सॉरी म्हणतो आणि तेथून निघून जातो. तर विशाल आणि काजल हसतच त्याच्याकडे बघत असतात. अन्वी आणि आयुषला खूप वाईट वाटत असते. त्यानंतर मग रुक्मिणी गौरीला म्हणते की आता आपल्याकडे लग्न आहे म्हटल्यावर लग्नाची तयारी सुरू करायला हवी ना. आणि त्यावरती गौरीसुद्धा आनंदाने हो म्हणते. राणी तर खूपच खुश असते. त्यानंतर अन्वी आणि आयुष बाल्कनीमध्ये जातात. घडलेल्या प्रकारामुळे अन्वी खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की आमच्या घरातील लोक क्रेझी झाले आहेत. ते राघव मामावर विश्वास का ठेवत नाही तेच मला कळत नाही. त्या विशालचं वागणं बघून कोणालाही त्याच्यावर संशय येईल, पण या लोकांना तो चांगला का वाटतोय काय माहीत. एक वेळ मी राजश्री आजीचं समजू शकते. ती खूप सिंपल आहे. तिला तो विशाल चांगलाही वाटू शकतो आणि ती मधुराणी मामी तिला तर विशालबद्दल जरी सगळं कळलं ना तरी ती कोणाला काही सांगणार नाही. कारण तिला मुळातच सिम्मा या घरात नको आहे. तिला तिचं लग्न लावून द्यायचंय. मात्र रुक्मिणी आजी खूप हुशार आहे. तिला लगेच सेन्स झालं असणार की विशाल कसा मुलगा आहे ते. पण तरीसुद्धा ती असं का करते मला कळत नाही. पण या सगळ्या लोकांमुळे माझ्या सिम्माचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. आणि त्यावर आयुष तिला शांत करत म्हणतो की असं काही होणार नाही आणि तू यातील पॉझिटिव्ह बाजू बघ. राघव सरांना विशालबद्दल सगळं काही समजलं आहे म्हटल्यावर ते नक्कीच त्याच्या विरोधात कोणता ना कोणता पुरावा घेऊन येणार आणि आपणही त्यांना मदत करणार आहोत. आणि मग आयुषचं हे बोलणं ऐकून अन्वी शांत होते. तर दुसरीकडे राघव खूप चिडलेला असतो. तो बॉक्सिंग करत मनाशी म्हणत असतो की विशाल काही झालं तरी मी तुला सिंधूचं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. आता यापुढे तू घेतलेल्या प्रत्येक श्वासाचा हिशोबही मी ठेवणार आहे. पण त्याच वेळी तो विशाल त्या ठिकाणी येतो. तो हसतच राघवकडे बघत असतो. तो राघवला विचारत असतो की काय झालं, तू माझ्या विरोधात पुरावा आणणार होतास ना. आणि त्यावर राघव म्हणतो की काही झालं तरी मी तुझं आणि सिंधूचं लग्न होऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेव. त्यावर तो विशाल म्हणतो की आजपर्यंत कोणीही या विशाल कर्णिकच्या वाकड्यात जाण्याची हिंमत केली नाही, पण ती हिंमत तू केली. माझा इगो हर्ट केला. आता मी तुला सोडणार नाही. आणि मग तो स्वतःच राघव समोर कबूल करतो की हो, संगीताच्या दिवशी मी आणि माझी गर्लफ्रेंड इथेच होतो. आणि ते ऐकून राघव म्हणतो की बरं झालं हे तू स्वतःच कबूल केलं. आता बघ तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स तुला कसा तोंडावर पाडतो ते. मात्र विशालला काही फरक पडत नाही. तो हसतच म्हणत असतो की तुला जे करायचं आहे ते कर. मी आणि सिंधू लग्न करणारच, कारण तुला माझ्या विरोधात एकही पुरावा सापडणार नाही याची मी अगदी चोख व्यवस्था करेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी सिंधूला म्हणत असते की तुला माझं आयुष्य बर्बाद करायचं आहे म्हणूनच तू इथे थांबली ना. त्यावर सिंधू म्हणते की मी कधीच कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं नाहीये आणि आता तुम्ही ना फक्त प्रार्थना करा की राघवला त्या विशालच्या विरोधात कोणताही पुरावा सापडू नये, कारण जर तसं झालं तर मी स्वतःहूनच हे लग्न मोडेल. तर दुसरीकडे राघव त्या विशालला अटक करतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.